नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो, आज 3 मार्च रंगांचा सण धुलीवंदन आहे आणि प्रत्येक बहिणीच्या मनात एकच प्रश्न आहे की काय या सणानिमित्त आपले रखडलेले पैसे मिळणार? नोव्हेंबर डिसेंबरचे राहिलेले 3,000 रुपये आणि फेब्रुवारीचे 1,500 रुपये असे एकूण 4,500 रुपये खात्यात जमा होणार का? आजच्या या विशेष 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सरकारने यावर काय तयारी केली आहे आणि 6 मार्चचा दिवस तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे. बहिणींनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 6 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारचा नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. या बजेटमध्ये सरकार लाडकी बहीण योजनेसाठी पुढील 12 महिन्यांच्या निधीला मंजुरी देणार आहे. सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे की बहिणींच्या खात्यात धुलीवंदनपूर्वी पैशांची उधळण करावी. जर 6 मार्चला निधी मंजूर झाला तर होळीची भेट म्हणून तुमचे जुने रखडलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आणि फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल. आता बोलूया त्या बहिणींबद्दल ज्यांचे पैसे नोव्हेंबरपासून रखडले आहेत. ज्यांनी आपली ई-KYC आता दुरुस्त केली आहे त्यांना जानेवारीचे 1,500 रुपये मिळालेत, पण त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये अजूनही बाकी आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 6 मार्चच्या अर्थसंकल्पानंतर सरकार हे रखडलेले पैसे आणि फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये एकत्रितपणे देण्याची तयारी करत आहे. म्हणजेच तुमच्या खात्यात 4,500 रुपये जमा होऊ शकतात. धुलीवंदनला पैसे मिळण्यासाठी काय करावे लागेल? बहिणींनो, धुलीवंदनला पैसे हवे असतील तर एका गोष्टीची काळजी घ्या. तुमचे आधार सीडिंग बँक खाते आधारशी लिंक असणे त्वरित तपासून घ्या. जर तुमचे खाते लिंक नसेल तर सरकार कितीही निधी मंजूर केला तरी तुमच्या खात्यात पैसे पाठवू शकणार नाही. तसेच पोर्टलवर आपले स्टेटस चेक करत रहा की तिथे कोणताही रिमार्क तर नाहीये ना. जर सर्व काही योग्य असेल तर यावेळची धुलीवंदन तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची असेल. भगिनींनो, 6 मार्चला विधानसभेत काय निर्णय होतो यावर माझी पूर्ण नजर आहे. जशी काही अधिकृत घोषणा होईल मी सर्वात आधी तुम्हाला सांगेन. तुम्हाला काय वाटते, सरकार होईल बहिणींना 4,500 रुपये देईल का? आणि तुमचा फेब्रुवारीचा हप्ता अजूनही रखडला आहे का? कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याच्या नावासह नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक बहिणीला शेअर करा आणि अचूक माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.